Hello students, today we have to learn polygon, that means बहुभुजाकृती. इयत्ता 5वी पासून आपण वेगवेगळे शेप्स शिकत आलेलो आहोत. त्याचप्रमाणे आपण नेम ऑफ द पॉलिगॉन, दॅट मीन्स वेगवेगळ्या बहुभुजाकृतीचे नाव आज आपल्याला शिकायचे आहेत. म्हणजेच त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन, राईट. मीन्स ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, पेंटागॉन, हेक्सागॉन, हेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन और एनी फिगर्स, राईट. बहुभुजाकृती म्हणजे काय? मीन्स पॉलिगॉन म्हणजे काय तर 4 किंवा 4 पेक्षा जास्त बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतात. तर बघा, आता इथे आपल्याला त्या बहुभुजाकृतीच्या अंतरकोनाची बेरीज आणि बाह्यकोनाची बेरीज, दॅट मीन्स सम ऑफ द इंटेरियर अँगल्स अँड सम ऑफ द एक्सटिरियर अँगल्स म्हणजे काय ते शिकायचं आहे. सुरुवातीला आपण तुम्हाला माहिती आहे सर्वांना की त्रिकोणाच्या अंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते, राईट. दॅट मीन्स सम ऑफ द इंटेरियर अँगल्स आर 180 डिग्री. त्रिकोणाच्या अंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्याचप्रमाणे इथे मी एक आयत काढलेला आहे किंवा ड्रॉ एनी क्वाड्रिलॅटरल, म्हणजेच चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज 360 अंश असते, राईट. म्हणजे जर समजा तुम्हाला अंतरकोनांच्या मापांची बेरीज काढायची असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल, 180 इंटू n-2. n म्हणजेच काय तर त्या दिलेल्या फिगरमध्ये किती बाजू आहेत. फॉर एक्झाम्पल दिस डायग्राम, याला किती बाजू आहेत म्हणजे साइड्स आहेत 4, राईट. मीन्स बघा येते 180 इंटू n किती आहे 4 -2 मीन्स 180 मल्टिप्लाइड बाय 2, दॅट मीन्स 360 डिग्री. म्हणजेच या दिलेल्या फिगरची तुम्हाला अंतरकोनाची बेरीज डायरेक्टली काढता येते. तुम्हाला हे सोपे डायग्राम म्हणजे 3 बाजू आहेत 4 बाजू आहेत, जर समजा त्यापेक्षा जास्त बाजू असणार आहे, तुम्हाला बहुभुजाकृती म्हणजे सांगितलं होतं 4 किंवा 4 पेक्षा जास्त बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतात. आता बघा येथे मी एक डायग्राम काढलेली आहे, पेंटागॉन म्हणजेच 5 बाजू असणारा चौकोन. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एकूण अंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असते ते काढायचं आहे. म्हणजेच तुम्ही एकतर त्या फिगरमध्ये किती त्रिकोण तयार होतात ते काढा. बघा इथे मी त्रिकोण काढते. त्रिकोण काढताना 3 बाजू असणारा त्रिकोण तुम्हाला काढावा लागेल. बघा आता येथे एकूण 3 त्रिकोण तयार झालेले आहेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आणि तुम्हाला त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे हा 180, हा 180 आणि हा 180. म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला 180 गुणिले 3, राईट. म्हणजेच किती येणार आहे 540 डिग्री. म्हणजेच सम ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑफ पेंटागॉन इज 540 डिग्री. मग तुम्ही या प्रकारे देखील काढू शकता 180. प्रत्येक डायग्रामला तुम्ही ट्रायंगल काढून देखील त्याची बेरीज केली तरी चालेल, किंवा इंटेरियर अँगल डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला ठेवा. काय आहे फॉर्म्युला 180 इंटू n-2. जर आपण येथे 180 इंटू याला किती बाजू आहेत 5 बाजू, दॅट मीन्स 5 - 2 मीन्स 180 इंटू 5 - 2 3. 180 इंटू 3 18 3 जा 54, 540 means sum of the interior angles of pentagon is 540 degree. Now see here, this is an octagon. ऑक्टॅगॉन मध्ये तुम्हाला सम ऑफ द इंटेरियर अँगल्स, ऑक्टॅगॉनची अंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असेल. मग तुम्ही डायरेक्टली काढू शकता 180 इंटू n-2. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे 180 इंटू n म्हणजेच किती ऑक्टॅगॉन सांगितले, म्हणजे ऑक्टॅगॉन म्हणजेच काय असणार आहे त्यांना 8 बाजू असणार आहेत. म्हणजेच काय करणार तुम्ही 8 - 2, दॅट मीन्स 180 इंटू 8 - 2 दॅट मीन्स 6. म्हणजेच काय येणार आहे 180 इंटू 6 म्हणजेच किती येईल 1080 डिग्री. मीन्स सम ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑफ ऑक्टॅगॉन इज 1080 डिग्री. So we have to
draw or write any polygon or find out any sum of the interior angles. Then we have to find out how many hypotenuse of any polygon. That means कोणत्याही बहुभुज कृतीला एकूण कर्ण किती असतात. मी एक एक्झाम्पल घेते. एका अष्टकोनी बहुभुजाकृतीला एकूण कर्ण किती. एक अष्टकोन आहे आणि त्या बहुभुजाकृतीला एकूण कर्ण किती आहेत. तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, त्या प्रकारे तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करू शकता. आता येथे तुम्हाला एक अष्टकोनाची डायग्राम दिसत आहे. त्या अष्टकोनाचे आपल्याला कर्ण काढायचे आहेत आणि अष्टकोनाला एकूण 8 बाजू असतात, तुम्हाला माहिती आहे. एक फॉर्म्युला घ्या, n इंटू n-3/2. या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही कोणत्याही बहुभुजाकृतीचे कर्ण काढू शकता. n म्हणजेच काय, त्यांची बाजू. मला अष्टकोनाच्या बहुभुजाकृतीचे कर्ण काढायचे म्हणल्यानंतर n काय घेणार आम्ही. अष्टकोनाला 8 बाजू असतात, म्हणजेच 8 - 3 / 2. देन 8 इंटू 8-3 5 / 2. 2 1 = 2, 2 4 = 8, मीन्स 5 4 = 20. म्हणजेच अष्टकोनी बहुभुजाकृतीला एकूण 20 कर्ण असतात, मीन्स 20 हायपोटेनियस असतात. We have to find out exterior angle of any polygon. आपल्याला त्या दिलेल्या फिगरमधील एक्सटेरियर अँगल काढायचा आहे, म्हणजे बहुभुजाकृतीचा बाह्य कोन काढायचा आहे. आणि बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची बेरीज ही नेहमी 360 अंश असते. आणि जर समजा आपल्याला प्रत्येक बाह्य कोन जर समजा काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे. 360 भागिले बाजू. जर समजा दिलेल्या कोणत्याही एका बहुभुजाकृतीचा प्रत्येक बाह्य कोन जर समजा तुम्हाला काढायचा असेल तर बघा, येते मी या हेक्झॅगॉनचे मी प्रत्येक बाह्य कोन येथे काढलेला आहे. जर आपल्याला इथे प्रत्येक बाह्य कोनाचं माप जर समजा तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे की बाह्य कोनाच्या मापांची बेरीज हे 360 अंश असते. मग 360 भागिले जर समजा तुम्ही बाजू केली तर या प्रत्येक बाह्य कोनाचं माप निघेल. आणि तुम्हाला माहिती आहे, जर समजा बघा आता हे पूर्ण काय आहे, हा स्ट्रेट अँगल आहे. आणि प्रत्येक अँगलमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर हे दोन्ही कोन कसे आहेत, लिनियर पेअरमध्ये आहेत. म्हणजे या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, राईट. म्हणजे जर समजा तुम्हाला एक अंतरकोन दिला असेल, एखादा इंटेरियर अँगल दिला असेल, त्यानुसार तुम्ही एक्सटेरियर अँगल काढू शकता. तर आपल्याला या दिलेल्या हेक्झॅगॉनमध्ये तुम्हाला प्रत्येक बाजू, हेक्झॅगॉनला किती बाजू असतात, 6 बाजू. म्हणजेच तुम्ही काय करणार, 360 भागिले 6 म्हणजेच काय येणार आहे. या हेक्झॅगॉनमध्ये प्रत्येक बाह्य कोन जो आहे तो कसा असणार आहे, 60 अंशाचा असणार आहे. प्रत्येक बाह्य कोन 60 अंशाचा असतो. आणि हेक्झॅगॉनची प्रत्येक बाजू समान मापाची असते. और एनी पॉलिगॉन, फक्त हेक्झॅगॉनच नाही, प्रत्येक पॉलिगॉनमध्ये प्रत्येक बाजू त्यांची समान अंतराची असते, समान मापाची असते. एनी पॉलिगॉन ऑल साइड्स आर इक्वल. त्यामुळे एक बाह्यकोन जो आहे 60 अंशाला असला असेल तर प्रत्येक बाह्यकोन किती असणार आहे, 60 अंशाचा असणार आहे. जर समजा तुम्ही यांची बेरीज केली तर किती येणार आहे, 360 अंश येणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही बहुभुजाकृतीचा प्रत्येक बाह्यकोन काढू शकता. तर आज आपण दिलेल्या पॉलिगॉनचा अंतरकोन, बाह्यकोन आणि त्यांचे कर्ण कसे काढायचे आहे ते शिकलेलो आहोत. त्यावरील आपण काही एक्झाम्पल सॉल्व करूया जे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर बघा, इथे क्वेश्चन दिलेला आहे. एक सुसम बहुभुजाकृतीला 8 बाजू आहेत, तर तिचा प्रत्येक अंतरकोन किती अंशाचा असेल. बहुभुजाकृतीला 8 बाजू आहेत म्हणजेच तो नक्कीच ऑक्टॅगॉन असणार आहे, अष्टकोन असणार आहे. आणि तिचा प्रत्येक अंतरकोन तुम्हाला काढायचा आहे. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे, जर समजा तुम्ही त्यांचा बाह्यकोन काढला तर तुम्हाला अंतरकोन लगेच माहिती होईल का,
तर आंतरकोन आणि बाह्यकोन यांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आपण मागील भागात पाहिलेलंच आहे. आंतरकोनाची बेरीज आणि बाह्यकोनाची बेरीज दोन्ही मिळून किती असते? 180 अंश असते. त्यामुळं आपण काढू शकतो की सुरुवातीला आपण त्यांचा बाह्यकोन काढूया. बाह्यकोन म्हणजेच तुम्हाला सांगितलं होतं की बाह्यकोनाच्या मापांची बेरीज बहुभुजाकृतीमध्ये 360 अंश असते. 360 भागिले बाजू म्हणजेच 360 भागिले बाजू किती दिलेली आहे? 8. म्हणजेच काय येणार आहे इथे? 45 डिग्री. जर समजा बाह्यकोन 45 डिग्री असेल, फॉर एक्झाम्पल अष्टकोन आपण काढूया येथे अष्टकोन. फॉर एक्झाम्पल हा अष्टकोन काढलेला आहे आणि एक बाह्यकोन म्हणजे प्रत्येक बाह्यकोन हा समान मापांचा तर असणारच आहे. एक बाह्यकोन असेल 45 अंश तर सगळेच बाह्यकोन कसे असणार आहेत? 45 अंशाचे असणार आहेत. हा 45 अंश आहे म्हणजेच इथून इथपर्यंत म्हणजेच तुम्हाला काय काढावं लागणार आहे? इथं आंतरकोन. आणि प्रत्येक आंतरकोन काय असणार आहे? समान मापाचा असणार आहे. म्हणजेच हा आंतरकोन हा 45 आहे तर हा किती असणार आहे? म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला? हे दोन्ही कोण रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणजेच 180 मायनस 45 डिग्री दॅट मीन्स 135 डिग्री. म्हणजेच तो आंतरकोन किती अंशाचा असणार आहे? 135 अंशाचा असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सुसम अष्टकोनी बहुभुजाकृतीला एकूण कर्ण किती आहेत? तर सुरुवातीला आपण कर्ण कसे काढायचे ते शिकलेलो होतो. तुम्हाला फॉर्म्युला पण दिला होता. जर समजा दिलेल्या बहुभुजाकृतीचे कर्ण काढायचे असेल तर फॉर्म्युला काय आहे? n इंटू n मायनस 3/2. दॅट मीन्स n म्हणजेच काय असणार आहे? त्यांची बाजू. बाजू म्हणजे अष्टकोनी म्हणजेच किती असणार आहेत? 8 बाजू असणार आहेत. 8 इंटू 8 मायनस 3/2. दॅट मीन्स 8 इंटू 5/2. 2 4 जा 8 म्हणजेच किती येणार आहे? 20 हायपोटेनियस. म्हणजे सुषम अष्टकोनी बहुभुजाकृतीला एकूण 20 कर्ण आहेत. जर समजा या अष्टकोनीपैकी जर समजा तुम्हाला षटकोनी दिला असेल, षटकोनी बहुभुजाकृतीला एकूण कर्ण किती आहे? मग तुम्ही हाच फॉर्म्युला यूज करा. षटकोनी म्हणजेच किती असणार आहे? 6 बाजू असणार आहेत. म्हणजेच काय करणार तुम्ही? 6 गुणिले 6 वजा 3/2. दॅट मीन्स 6 इंटू 6 मायनस 3 3/2. 2 3 जा 6 3 3 जा 9. दॅट मीन्स हाऊ मेनी हायपोटेनियस आर देअर? 9 हायपोटेनियस. मीन्स सुषम षटकोनी बहुभुजाकृतीला एकूण 9 कर्ण असतात.